जागर कडवण तालुक्यातील धारडे दिगर येथून बैलगाडीतून निघाली वरात। थेट मोहबारीत झेंडूच्या फुलांच्या अक्षतांनी पार पडला आदी विवाह सोहळा। मोहबारी आधुनिकतेच्या झगमगाटात आपली मूळ सवत चालली असताना कडवण तालुक्यातील धारडे दिगर येथील बहिरम परिवाराने एका आगळ्या वेगळ्या विवाह सोहळ्याचे आयोजन करून समाजासमोर आदर्श उभा केलाय। वंदनाबाई आणि पोपट नामदेव बहिरम यांचा मुलगा चिरंजीव सौका राजश्री भोये रत्ना व संजय भोये मोहबरी यांची हिच्याशी अत्यंत दिमाखात पूर्णपणे आदिवासी परंपरेनुसार विवाह सोहळा पार पडला। महापुरुषांच्या साक्षीने बांधली लग्नाची गाठ। या विवाह सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विवाहस्थळी लावलेली महापुरुषांच्या प्रतिमांची आरास। छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यागमूर्ती रमाई माता, महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्यासह आदिवासी क्रांतिकारक वीर एकलव्य, भगवान बिरसा मुंडा, जननायक तंट्या भील, राघोजी भांगरे, गोविंद गुरु आणि झलकारीबाई यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले। या महापुरुषांना साक्षी ठेवून आदिवासी संस्कृतीला वंदन करत मंगलाष्टके गायली गेली। बैलगाडीने निघाली वरात, प्लास्टिकला फाटा। या लग्नाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवरदेव आणि वऱ्हाडी मंडळी आधुनिक वाहनांचा वापर न करता पारंपरिक पद्धतीने बैलगाडीतून थेट 2 ते 3 किलोमीटर बैलगाडीतून वरात घेऊन थेट 2 ते 3 किलोमीटर अंतरावरून मोहबारी या ठिकाणी नवरीच्या गावात पोहोचले। यावेळी जुन्या काळातील त्या साधेपणाचा आणि संस्कृतीचा प्रत्यय जुने अनुभव उपस्थितांना आला। अक्षता म्हणून झेंडूच्या फुलांची उधळण, पर्यावरणाचे रक्षण आणि परंपरा जोपासण्यासाठी या विवाह सोहळ्यात तांदूळाच्या अक्षतांचा वापर न करता झेंडूच्या नैसर्गिक फुलांच्या पाकळ्यांची उधळण करून नवदाम्पत्याला आशीर्वाद देण्यात आले। संस्कृती जोपासण्याचा संकल्प वऱ्हाडी मंडळीकडून आणि परिसरातून मोठे कौतुक होत असून आदिवासी परंपरा जोपासणारा हा एक आदर्श विवाह सोहळा। लोग सेटर 1 लाख करे सांभाळून ठेवली ते बाबा आहेत शिवाजी महाराज, ज्याच्यामुळे आपण रयतेचे राजे ज्याच्यामुळे शिकलो। आज सावित्रीबाई फुले शिकलो, तंट्या मामा, एकलव्य आज हे आपले क्रांतिकारक आहेत, म्हणून आज त्यांना पूजून आणि पुढे वरती आपल्या भारतात करतात। समोर समोर एकदा ओके।
तुम्ही तिथे मामा समजा पुण्या काय आणि मामा मामी चारी माणसं बघून तुम्ही इकडे फिरा असं तुम्ही दोघं असं फिरायचं समोर थांबा एक मिनिट समोर झालं ना ऐकवतो मी बंद करायला लगेच आपण सुरुवात करू कारण काय कोण कोणाला घाई झाली असेल कोणाचं काय पण आता थोडा वेळ थांबा तर त्याची इच्छा आहे म्हणून मी लावतो समोर